नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय हेल्दी आणि कुरकुरीत असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. तर हा नाश्ता अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असा तयार होतो. तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा काहीतरी घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तरी देखील बनवू शकता. चहाच्या वेळेस देखील अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप मस्त असा आहे. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा घातलेला आहे. आता यामध्ये आपण कट केलेली खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तीळ घालायचे आहेत. तर तीळ नक्की घाला, तेव्हा हा नाश्ता दिसायला आणि खायला देखील खूप मस्त असा लागतो. तर यामध्ये मी पांढरे तीळ घातल्यानंतर आता हे सर्व सुके जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व सुके जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण जे तयार करून ठेवलेलं पीठ आहे त्यातील एक मोठा चमचा पीठ मी बाजूला काढून घेतलेला आहे, जेणेकरून त्याची आपण नंतर स्लरी बनवून घेणार आहोत आणि उरलेल्या पिठाची आपण कणिक मळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण थोडंसं पाणी घालून याची कणिक व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. अगदी हेल्दी असा नाश्ता आहे, त्याचबरोबर अगदी कुरकुरीत तयार होणार आहे. पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. वरती अर्धा चमचा तेल लावून व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. पीठ आता आपण 10 मिनिटं व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण 1 चमचा जे पीठ काढून ठेवलेलं त्यामध्ये पाणी घालून याची पातळ अशी आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. तर पिठातील सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तर दोन्हीही पिठं आपली तयार आहेत. आता आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया. तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 उकडलेला बटाटा ग्रेट करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊया. तर एक छोटा आकाराचा कांदा मी कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे. चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा घालणार आहे. त्याचबरोबर ऑरिगॅनो घालायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतेही स्टफिंग घालू शकता किंवा कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळा सुक्का जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे, जेणेकरून चटपटीत अशी याची टेस्ट येईल. स्टफिंग देखील आपलं तयार आहे आणि 10 मिनिटानंतर आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे. आता या पिठाची आपण एक पारी लाटून घ्यायची आहे. तर नॉर्मल आपण जशी चपाती बनवतो अगदी तशीच आपल्याला चपाती याची बनवून घ्यायची आहे आणि घरातील कोणत्याही एका ग्लासने आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहोत. तर अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो. याची चव अगदी आपण बाहेरून जसं समोसा विकत आणतो अगदी तशीच याची टेस्ट येते. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी छोटे छोटे समोसे घरामध्ये अगदी आरामशीर बनवू शकता. त्यामुळे अगदी कमी मेहनतीमध्ये आपल्याला मस्त असा नाश्ता खायला भेटेल. तर इथे बघू शकता छोट्या छोट्या पुऱ्या आपण बनवून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला स्टफिंग बनवलेलं त्यातील प्रत्येकी एक मोठा चमचा या पुऱ्यांवरती आपण स्टफिंग ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. खायला खूप मस्त लागतो. त्याचबरोबर आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरल्यामुळे अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे. तर सगळ्या पुऱ्यांवरती आपण स्टफिंग व्यवस्थित घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता स्टफिंगवरती मी अशा प्रकारे पुऱ्या आणि स्टफिंग एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्यानुसार सुरुवातीला अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मधोमध फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित मधून फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे 4 भागामध्ये आपण ही पुरी व्यवस्थित डिवाइड करून घेतलेली आहे. आता हाताच्या मदतीने थोडंसं आपण प्रेस करून घेऊया, म्हणजे याला मिनी समोसासारखा आकार येईल. तर तुम्ही बघू शकता किती झटपट असा आपला नाश्ता आणि वेगळा असा नाश्ता आपण बनवलेला आहे. उरलेल्या सगळ्या पुऱ्यांच्या मी अशाच प्रकारे नाश्ता व्यवस्थित बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती आपला मस्त असा समोसा बनवून तयार झालेला आहे. आता आपण हा तळायला घेऊया. तळण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला जी स्लरी बनवून ठेवलेली त्या स्लरीमध्ये हा व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे आणि डीप केल्यानंतर आपल्याला लगेच गरमागरम तेलामध्ये सोडायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण हा सगळा नाश्ता या तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तर गव्हाचं पीठ असल्यामुळे हा नाश्ता भाजायला वेळ लागत नाही, पण आपण याचे 4 घड्या घातल्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपण हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे, नाहीतर आतली बाजू तशीच कच्ची राहील. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती आपण हा नाश्ता दोन्ही बाजूनी छान याला गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत भाजून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही चहाबरोबर देखील खाऊ शकता. चहाबरोबर देखील खूप मस्त अशी लागणारी आहे किंवा मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. तर आता बघू शकता दोन्ही बाजूनी आपण याला छान भाजलेला आहे. दोन्ही बाजूनी याला रंग देखील सुरेख आलेला आहे
आता आपण हे अजून एखाद मिनिटभर व्यवस्थित भाजून घेऊया आणि नंतर आपण काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता याला रंग देखील किती मस्त आलेला आहे आणि दिसताना आपला नाश्ता देखील खूप सुरेख असा झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अवघ्या 1 कप गव्हाच्या पिठापासून आणि 1 उकडलेला बटाटा वापरून आपण नाश्त्यासाठी किती मस्त असा नाश्ता बनवलेला आहे। आता यातील एक छोटा समोसा मी कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता याला कोटिंग देखील किती मस्त आलेला आहे आणि क्रिस्पी पण आपला नाश्ता झालेला आहे। तर हा नाश्ता तुम्ही गरमागरम असा देखील खाऊ शकता किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।